राज्याचं पावसाळी अधिवेशन 27 जूनला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय झालेला आहे। 27 पासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीला उपस्थित होते। राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी ती पार पडली। फडणवीस दिल्लीला रवाना झाले, त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे या बैठकीला उपस्थिती लावली। मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आहे की राज्याचं पावसाळी अधिवेशन 27 जूनला होणार आहे। ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी ती पार पडली। फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते आणि त्यातूनच एक मोठी बातमी येते, राज्याचं पावसाळी अधिवेशन आता 27 जूनला होणार आहे। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्यातूनच ही मोठी बातमी जी आहे आपल्याला पाहायला मिळते। राज्याचं पावसाळी अधिवेशन 27 जूनला होईल। अशीच चर्चा आहे। भाऊ, आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार होतो, मात्र एनडीए मध्ये उद्धव ठाकरेंनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं उद्धव ठाकरेंना साकडं भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून घातलं जात असल्याची चर्चा आहे। तुम्हाला काय वाटतं आणि ते जसं झालं तर कितपत योग्य ठरेल? या चर्चा निरर्थक आहे। अशी कोणतीही चर्चा या क्षणापर्यंत झालेली नाही। सर, हिंदी में जानना चाहेंगे आज कैबिनेट मीटिंग में क्या चर्चा हुई? कैबिनेट में 10 जून की जो तारीख थी अधिवेशन की, वो 27 जून तक बढ़ाने का निर्णय किया। पानी टंचाई में गति से काम करने का निर्णय हुआ है। और दिव्यांगों के बारे में जो दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र सरकार ने माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में शुरू किया था, उसके काम की गति बढ़ाकर दिव्यांग भाई बहनों को ज्यादा से ज्यादा सरकार के माध्यम से मदद होने के बारे में चर्चा। देवेंद्र फडणवीस मौजूद नहीं थे कैबिनेट मीटिंग में। देवेंद्र जी मौजूद थे, मगर वो जूम के माध्यम से मौजूद थे। वो अभी नागपुर से उन्हें दिल्ली निकलना था और पार्लियामेंट्री बोर्ड के लिए निकलने की वजह से आज वो उपस्थित डायरेक्ट नहीं थे प्रत्यक्ष रूप से, मगर अप्रत्यक्ष रूप से वो स्क्रीन पे मौजूद थे। याच्या पुढे देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत का? काय अपेक्षा आहे? स्वतः बैठकीला ते उपस्थित राहतील का याच्या पुढे? नक्कीच उपस्थित राहतील। तुमच्या मनात शंका कशा गटवताय? देवेंद्रजी महाराष्ट्राच्या भाजपचे नेते आहे, जनतेचे नेते आहे, ते उपस्थित राहतात। बघू, एक प्रश्न, विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, सगळ्या युतीतल्या सगळ्या पक्षांनी एकमेकांच्या समोर उमेदवारी अर्ज भरलेत, असेच लढणार आहेत की काही विड्रॉ केलं जाईल? चर्चा चालू आहे। निश्चितपणे आम्ही एक मत एक सुराने घडवू। सुधीर भाऊ, निवडणुका पार पडलेल्या आहेत, मात्र आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे की उदय सामंत पालकमंत्री असताना सुद्धा लीड देऊ शकले नाही, त्यांनी फार मेहनत घेतली नाही, असं बघताय। असं आहे, व्यक्तिगत रीतीने यावर महायुतीमध्ये चर्चा होईल। अशा चर्चा चॅनलच्या माध्यमातून मी करणं योग्य नाही। तुमचा काय अनुभव आहे का? माझा कशाबद्दलचा अनुभव? तुम्ही निवडणूक लढलेला होता, मग त्याच्या उणीवा दूर करून पुन्हा निवडणूक जिंकू। क्या हार में क्या जीत में हा भाव घेऊनच आम्ही काम करतो। शेवटी जनतेच्या सेवेसाठी उभं राहायचं आहे। काँग्रेसचा खोटा प्रचार काही कालावधीसाठी मतदारांना आकर्षित करेल, पण दीर्घकाळात काँग्रेसचा प्रचार हा आकर्षित करू शकत नाही। आज तुम्ही संविधान बदलेल असं सांगितलं, तुम्ही आज लोकांना फसवण्यासाठी काही आमच्या समाजामध्ये भीती निर्माण केली। दीर्घकाळ ही भीती असू शकत नाही। तुम्ही सांगितलं खटाखट 1 लाख रुपये देऊ, आता कर्नाटकमध्ये कसं खटाखट पैसे दिले जाईल हे आपण बघू। आणि उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये आमच्या भगिनी तुम्ही दिलेले गॅरंटी कार्ड घेऊन 1 लाख रुपये मागताय, त्याचं काय उत्तर देणार आहे ते बघू। ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू। तर आपण पाहतोय 10 जूनला होणारं पावसाळी अधिवेशन आता 27 जूनला होणार आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुनगंटीवारांनी देखील तशीच माहिती दिली। फडणवीस बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पाणी टंचाईबाबत देखील चर्चा झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय।